शिवसेनेच्या केसमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट, सुप्रीम कोर्टात स्वतःचाच निर्णय बदलणार। आताची सर्वात मोठी बातमी, सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादातील सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे। या सुनावणीत ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी 1972 मधील साधिकाली निकालाचा दाखला देत शिवसेना प्रकरणात लागू होत नसल्याचा युक्तिवाद केला आहे। निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाकडे पक्षाचे नाव आणि चिन्ह देताना आमदार खासदारांच्या बहुमताची चाचणी महत्त्वाची मानली होती, मात्र या चाचणीवर कपिल सिब्बल यांनी आक्षेप घेतला आहे। त्यावेळी सुप्रीम कोर्ट यापूर्वी भूमिकेचा पुनर्विचार करते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। साधिकाली प्रकरणाचा संबंध 1969 मध्ये झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीशी आहे। त्यावेळी काँग्रेसने नीलम संजीव रेड्डी यांना अधिकृत उमेदवार म्हणून निवडले होते, तर इंदिरा गांधी यांनी व्ही गिरी यांना उमेदवाराला पाठिंबा दिला होता। त्यानंतर काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार हा प्रश्न निवडणूक आयोगासमोर गेला। आयोगाने आमदार आणि खासदारांच्या बहुमताची चाचणी लागू करत इंदिरा गांधी यांच्या गटाला पक्षाचे चिन्ह दिले गेले। हा निर्णय सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आला होता, मात्र सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाचा निर्णय वैध ठरवला होता। पक्षाला मान्यता देताना निवडून आलेल्या प्रतिनिधींचा निकष लागू होत असेल तर पक्षात दोन गट पडल्यानंतरही तोच निकष लागू का होत नाही अशी भूमिका त्यावेळी न्यायालयाने घेतली होती। साधिकाली निकालानंतर आणि शिवसेना प्रकरणातील परिस्थिती वेगळी आहे असं म्हणत कपिल सिब्बल यांनी निकालाचा आधार घेत शिवसेना प्रकरणात निवडणूक आयोगाने आमदार खासदारांच्या बहुमताची चाचणी लागू केली। मात्र कपिल सिब्बल यांचे म्हणणे आहे की साधिकाली निकाल आणि शिवसेना प्रकरणातील परिस्थिती वेगळी आहे। काँग्रेसच्या प्रकरणात मूळ राजकीय पक्षात फूट पडली होती, तर शिवसेनेच्या प्रकरणात विधिमंडळ पक्षात फूट पडली आहे असं म्हणत कपिल सिब्बल यांनी प्रचंड मोठा युक्तिवाद केला आहे। याबद्दल तुमचे मत आम्हाला कळून नक्की सांगा। आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे गटाला न्याय मिळणार का याबद्दल तुमचे मत आम्हाला कळून नक्की सांगा। तुमचं सपोर्ट उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशा व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।